काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्यानं संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे। बुलढाणा येथे सुद्धा 15 फेब्रुवारी 2026 रोजी जयस्तंभ चौक, गांधी भवन येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर भाजपच्या वतीनं भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करून हर्षवर्धन सपकाळ यांच्या पुतळ्याचे चपलाजोडे मारून दहन करण्यात आले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस व सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील दिल्या। सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चपलाजोडे मारत दहन केले व काँग्रेस पक्षाच्या शिवद्रोही व महाराष्ट्रद्रोही मानसिकतेचा निषेध व्यक्त केला। यावेळी विजयराज शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत व राष्ट्रप्रेरणा आहेत। त्यांच्या महान कार्याची तुलना कोणत्याही व्यक्तीशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असून असे वक्तव्य हे अतिशय बेजबाबदार व अशोभनीय असून हर्षवर्धन सपकाळ यांच्या बुद्धीची कीव करणारे आहे। या प्रकरणी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची तत्काळ जाहीर माफी मागावी अशा भावना विजयराज शिंदे यांनी व्यक्त केल्या। भाजप शहराध्यक्ष मंदार बाहेकर यांनी सुद्धा काँग्रेसी प्रवृत्तीवर सडाडून टीका करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला। या आंदोलनात पुतळ्याचे दहन करून केलेल्या आंदोलनाने जयस्तंभ चौक परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, ज्येष्ठ नेते दीपक वारे, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवटकर, जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर तेजराव नरवाडे, जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा उषाताई पवार, सुभाष कदम, तुकाराम राठोड, सचिन टेंभीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल एक वेदनादायी वक्तव्य केलेलं आहे। आम्हा पूर्ण शिवप्रेमींना इथे दुःख होईल असे वक्तव्य त्यांच्या मार्फत काल केलं। त्यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्यामध्ये कसं साम्य होतं याबद्दलचं वक्तव्य करून त्यांनी आम्हाला एक वेदनादायी क्षण आमच्या समोर उभा केला। या त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जयस्तंभ चौक येथे गांधी भवन समोर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत त्यांचा आज इथे पुतळ्याचं दहन केलेलं आहे व त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही पूर्ण निषेध करून त्यांना लवकरात लवकर सुबुती येऊ यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो की असे वाचाळवीर म्हणून त्यांनी आपल्याला जी संज्ञा लागलेली आहे याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं व सुसंस्कृत म्हणून थोडं आपण एक प्रदेशाध्यक्ष एका पक्षाचे त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न करावा। आज नेमकं आंदोलन काय केलं आपण? आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आम्ही इथे त्यांच्या जिल्हा कार्यालयाचे काँग्रेस कमिटीचं तिथे त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध घोषणा दिलेल्या आहे। या पद्धतीने आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसकडून असंही सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती 2 दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये, तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे, निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर, गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करायची या ठिकाणी वाटते। काँग्रेसचा जो देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतोय तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी झोतात येऊ पाहतात आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो
आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य शिवाजी महाराजांच्या आव्हानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो.